झालाच नसता, सुग्रीवाला पत्नी मिळालीच नसती, सुग्रीवाला राज्य मिळालंच नसतं किष्किंधेचं जर हनुमंतांनी कृपा केली नसती. हनुमंताने रामप्रभूची परीक्षा घेतली, परीक्षा स्वतः पास झाले. परत रामप्रभूला सुग्रीवाकडे आणलं, सुग्रीवाची योग्य कहाणी सांगितली, सुग्रीवाचा उद्धार करायला लावला, सुग्रीवाची पत्नी आणून दिली, वालीला मारावं लागलं. म्हणजे जिने हात उपाळला नुसते भेटून नाही दिलं, रामाची भेट नाही करून दिली व रामाची कृपा संपादन करायला खूप प्रयत्न केला. त्याला म्हणतात संत आहे, म्हणून सर्व स्वयं परमात्मा आहे, आपल्याला बुद्धाचा आहे, विश्वविधाता निराकार परमात्मा असणार भगवान शिव. पण त्यांनाही वाटलं की संतापाशीची पावर आहे किंवा सुद्धा कमी पडेल, म्हणून त्याच परमात्म्याने मारुतीचा अवतार घेतला आणि संतत्व स्वीकारलं. त्याचं कारण आहे की तुकोबाने तोच अभ्यास केला आणि अभ्यास एका जन्माचा नाही महाराज, 4-5 जन्माचा अभ्यास आहे. प्रल्हादापासून अभ्यास केला महाराज आणि मग ठरवलं संताच्या पायी हा माझा विश्वास सर्व भाविकास झाला त्यांचा. आणि अशा साधूचा संताचा जन्म कुठे होतो का, जसं दगड माळावर आणि रत्न खाणीचा म्हणतात महाराज. धन्य ते आगन रत्नाची दिखा, धन्य ते आगन रत्नाची दिखा, धन्य ते अशा आपण पवित्र भूमीमध्ये जन्माला आलो. ही भूमी म्हणजे अजून एक तुम्हाला इतिहास माहिती आहे का नाही पण असेल की वाल्मिकीश्वरांचं आणि माऊलीच्या रस्त्यावर वाल्ला हे गाव आहे, वाल्ला तेही वाल्मिकीश्वरांचं समाधी साधनेचं ठिकाण आहे, कर्मभूमीचं ठिकाण आहे. साधनाची कथा तिथंच आहे, पर्वत पण आहे, त्या वाद्याचं कनेक्शन वारवर्षी आहे. मी आता बरेच वेळ तिथे जाताना चौकशी केली, त्यांची चर्चा केली. मी म्हटलं आमच्या गावाचं एक पवित्र भयान ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्यांची साधना आहे, भगवान शिवाचं त्या ठिकाणी अस्तित्व आहे, त्याच वाल्मिकीश्वराच्या निमित्ताने. मग म्हणले असं म्हटलं आता तुमचा आमचा अंतर बरंच लांब आहे, 280 किलोमीटर आहे. माऊलीच्या रस्ते वाल्ला गाव आहे, तिथं सगळा इतिहास आपल्याला वाल्मिकीश्वराचा सापडेल. म्हणजे असं जुनं कनेक्शन आहे. पूर्वीच्या काळात हे सगळं जंगल होतं आणि अशा पवित्र भूमीमध्ये माझ्यासारख्या पांघराळा ही तुम्हा सर्वांची कृपा आहे. समस्त गावकरी मंडळी आहे, सगळं समस्त मालिक परिवार आहेत. अशा पवित्र कुळामध्ये जन्माला आलेले संत सावता महाराजांचं स्मरण 20 वर्ष झालं ठेवतात नाही का नाही. आणि माझ्याकडे आलेल्या 6 दिवसाची सेवा याच साधूच्या चरणावर किंवा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होत असतो. गणेश्वर
ना मोडी मोडी देते त्याची माझी हित करीती सकल जिने हा गोपाळ कृपा करी झालेली सेवा. रामप्रिय शिवप्रिय असणारी सर्वप्रिय सर्वांच्या अनेक वर्षापासून या संतांची माहिती मला आहे. पण योग आतापर्यंत काही गोष्टी करताना योग या वर्षी आला आणि संत सावकारमार्गाचं सगळं चरित्र मला फक्त मुंबईला 5 दिवसाची कथा आणि 3 वर्षापूर्वी म्हणून मी जास्त त्या चरित्रावर जसं रामाची गीतं वगैरे आहेत स्वतःपासून दूरचे जातो. गेल्या वर्षी चेन्नईला सगळे परिवार ठेवला होता. असे साधूचं संतांचं चरित्र कथेसारखे करतोय कीर्तनची परंपरा आहे. कीर्तन एक 7 सप्त होतात या भूमीमध्ये गावात, त्यामुळे त्यांच्या नियोजनाने करावं लागतं. आणि मग मला कीर्तनाची सेवा नाही परत त्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. माझ्यासोबत आमचे नाना असतील किंवा उपस्थित आमचे गोड संस्कृती नाना सगळ्यांना धन्यवाद, राहिलेले जे राहिले असतील सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो.